नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. मित्रांनो, आपण मंदिरात जातो, उपवास करतो, देवाला सोन्याचे दागिने चढवतो, पण कधी विचार केलाय का की इतकं करूनही आपल्या मनातली अशांती का जात नाही? आपण ज्या देवाला शोधतोय तो बाजारात मिळणाऱ्या भाजीपाल्यासारखा स्वस्त आहे का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका कडव्या सत्याची जाणीव करून देतात की मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दगडाधोंड्याच्या देवापलीकडे असलेला खरा देव नेमका कुठे आहे आणि तुकडोजी महाराजांचे हे शब्द आपल्या आयुष्यातील तणाव आणि दुःख कसे कायमचे दूर करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या कडव्यात जगण्याचं सर्वात मोठं गुपित दडलं आहे. हा अभंग माणसाला अंधश्रद्धेकडून विवेकबुद्धीकडे घेऊन जातो. आज लोक लाखांचे अभिषेक करतात पण मनात दुसऱ्याबद्दल आकस ठेवतात. हा अभंग सांगतो की जोपर्यंत मनात भाव, शुद्ध भावना नाही तोपर्यंत देव भेटणार नाही. दगड, माती किंवा सोन्याच्या मूर्तींना कशाची ना कशाची तरी भीती असते, पण जो खरा देव आहे तो निर्भय आहे. हा विचार माणसाला बाह्य वस्तूंवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवायला शिकवतो. मी तू मेल्यावेळ अनुभव नाही. जेव्हा माणसाचा मीपणा, अहंकार संपतो तेव्हाच त्याला सत्याचा अनुभव येतो. हा बदल माणसाला अधिक नम्र आणि सुखी बनवतो. आचार आणि विचार केवळ बोलून शांती मिळत नाही, तर आचरणात बदल हवा. हा अभंग प्रेक्षकांना कृतीप्रवण बनवण्यासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भावार्थ, भक्ती ही प्रदर्शनाची वस्तू नाही, ती अंतःकरणाची अवस्था आहे. आपल्या मनात जर दुसऱ्याबद्दल मत्सर, कपट आणि स्वार्थ असेल तर केवळ हात जोडून मला पाव, माझे कल्याण कर म्हणण्याने देव प्रसन्न होत नाही. तुकडोजी महाराज म्हणतात की देव म्हणजे बाजारात मिळणारी भाजी नाही की तुम्ही पैसे, देणगी, नवस दिले आणि देव विकत घेतला. नैतिक धडा. मूल्ये ही अंतर्मनातून यायला हवीत, ती विकत घेता येत नाहीत. उदाहरणासहित विश्लेषण. अनेक कंपन्या CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत देणग्या देतात, पण अंतर्गत राजकारणात कर्मचाऱ्यांचे शोषण करतात. वरवरचा चांगुलपणा हा मार्केटिंगचा भाग असतो, पण त्यात नैतिकतेचा भाव नसतो. आई वडिलांच्या वाढदिवसाला फेसबुकवर मोठे स्टेटस टाकणे, पण प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाने न बोलणे. येथे प्रेम हा भाजीपाला झाला आहे, जो फक्त प्रदर्शनासाठी वापरला जातो. समजा एखादा व्यापारी भेसळयुक्त अन्न विकतो आणि त्याच पैशातून देवाला सोन्याचा मुकुट चढवतो. अशा वेळी देवाचा आशीर्वाद मिळत नाही, कारण देवासाठी तुमची भेट महत्वाची नसून ती भेट अर्पण करतानाचा तुमचा भाव महत्वाचा असतो. श्रद्धा ही अंतरीची गोष्ट आहे, व्यवहाराची नाही. दुसरा चरण, दगडाचा देव त्याला वडराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचं भेव. भावार्थ, येथे महाराज मूर्तीपूजेपेक्षा त्यामागील तत्वज्ञानाकडे लक्ष वेधतात. आपण ज्या जड वस्तूंना देव मानतो त्या वस्तूंना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठीच कोणाची तरी भीती वाटते. दगडाला फोडणाऱ्याची वडार, लाकडाला अग्नीची, मातीला पाण्याची आणि सोन्याला चोराची भीती असते. जो स्वतःचे रक्षण करू शकत नाही तो तुमचे रक्षण कसे करेल? नैतिक धडा. बाह्य संपत्ती किंवा पदावर आधारित अहंकार हा क्षणभंगूर आहे. उदाहरणासहित विश्लेषण. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर संस्कृती. लोक महागड्या गाड्या आणि कपड्यांचे प्रदर्शन करतात, सोन्या चांदीचा देव, पण आतून ते कॅन्सलेशन किंवा ट्रॉलिंगच्या चोरांचे भेव भीतीने ग्रासलेले असतात. त्यांचे अस्तित्व बाह्य मान्यतेवर अवलंबून असते. हुंडा पद्धती. आजही सोन्या नाण्याने नात्याचे मूल्य मोजले जाते, पण हे नाते संपत्तीच्या भीतीखाली असते, प्रेमाच्या आधारावर नाही. आपण घराला कुलूप लावतो कारण आपल्याला चोराची भीती असते. जर आपण सोन्याच्या मूर्तीलाही तिजोरीत बंद करून ठेवत असू तर आपण देवाची भक्ती करत आहोत की त्या धातूचे रक्षण? देव हा अशा विनाशी रूपात नसून तो अविनाशी तत्वात आहे. तिसरा चरण, देवाचं देवत्व नाही दगडात, सोन्या चांदीत नाही देवाची मात. भावार्थ, देवाची शक्ती, देवत्व ही कोणत्याही भौतिक वस्तूमध्ये बंदिस्त नाही. लोक म्हणतात की देव या दगडात आहे किंवा त्या सोन्याच्या मूर्तीत आहे, पण महाराज स्पष्ट सांगतात की देवत्व हे बाह्य रूपात नसून ते आंतरिक चैतन्यात आहे. नैतिक धडा. मानवी मूल्यांचे स्थान वस्तूंच्या वर असावे. उदाहरणासहित विश्लेषण. एखाद्या प्रोजेक्टच्या डेडलाईनसाठी कर्मचाऱ्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. येथे प्रॉफिट, सोनं चांदी हा देव होतो आणि जिवंत माणूस गौण ठरतो. लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक जीव धोक्यात घालून रील बनवतात. येथे रॅकिंग आणि अल्गोरिदम हे दगडाचे देव झाले आहेत, ज्यांच्यासाठी मानवी जीवाचे मूल्य शून्य झाले आहे.
एखाद्या पुतळ्यासमोर आपण नतमस्तक होतो तेव्हा त्या पुतळ्यातील दगड आपल्याला आशीर्वाद देत नाही, तर त्या पुतळ्याकडे पाहून आपल्या मनात जो त्याग किंवा पवित्रतेचा विचार येतो तो विचार म्हणजे देव. बाह्य सजावटीत देव शोधणे म्हणजे महासागराच्या लाटा बघून पाणी समजण्यासारखे आहे. प्रत्यक्षात पाणी खोल तळाशी असते. चौथा चरण, भाव तिथं देव ही संतांची वाणी. शब्दाच्या बोलांना शांती नाही, मनी भावार्थ, भाव तिथे देव हे संतांचे ब्रीदवाक्य आहे. केवळ कोरड्या शब्दांनी किंवा मंत्रांच्या उच्चाराने मनात शांती मिळत नाही. जोपर्यंत तुमच्या आचारात बदल होत नाही तोपर्यंत केवळ बोलण्याला अर्थ नाही. नैतिक धडा, तुमचे चारित्र्य हे तुमच्या कृतीतून सिद्ध होते, शब्दांतून नाही. उदाहरणासहित विश्लेषण. मुलांना खोटे बोलू नका असे सांगणारे वडील जेव्हा स्वतः फोनवर कोणाला तरी मी बाहेर आहे असे खोटे सांगत असतात तेव्हा तिथे आचार नसतो. मुले शब्दांपेक्षा आचाराचे अनुकरण करतात. एथिक्सच्या मोठ्या गप्पा मारणारे स्टार्टअप्स जेव्हा छुप्या पद्धतीने ग्राहकांचा डेटा विकतात तेव्हा त्यांच्या शब्दाच्या बोलाने ग्राहकांना शांती मिळत नाही. तुम्ही कितीही शांती शांती असा जप केला तरी जोपर्यंत तुम्ही रागावर नियंत्रण मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला शांती मिळणार नाही. आचरण ॲक्शन हे शब्दांपेक्षा जास्त बोलके असते. पोपट जसा रामराम म्हणतो पण त्याला रामाचा अर्थ कळत नाही, तशी आपली अवस्था होऊ नये. पाचवा चरण, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, मी तू मेल्याविण अनुभव नाही भावार्थ. देव हा चराचरात आहे ठाई ठाई, पण तो आपल्याला का दिसत नाही? कारण आपल्यामध्ये मीपणा, अहंकार आणि तूपणा भेदभाव शिल्लक आहे. जोपर्यंत माणसाचा अहंकार मरत नाही तोपर्यंत त्याला विश्वात्मक देवाचा अनुभव येत नाही. नैतिक धडा, अहंकार त्यागून सर्वांमध्ये एकात्मता पाहणे. उदाहरणासहित विश्लेषण. जातीवाद आणि वर्णभेद. जेव्हा एखादी व्यक्ती मी उच्च आणि तू नीच असा विचार करते तेव्हा ती ईश्वरी तत्वाचा अपमान करत असते. आजच्या काळात राजकीय ध्रुवीकरण हे याचे मोठे उदाहरण आहे. एक बॉस जो सर्व यश स्वतःकडे घेतो, मी आणि अपयशाचे खापर टीमवर फोडतो, तू, अशा ठिकाणी कधीही प्रगतीचा अनुभव येत नाही, फक्त तणाव निर्माण होतो. सूर्यप्रकाश सगळीकडे असतो पण जर आपण डोळे बंद करून घेतले तर आपल्याला अंधारच दिसेल. येथे अहंकार म्हणजे डोळ्यांवरची पट्टी आहे. जेव्हा आपण मी मोठा हे विसरून समोरच्या व्यक्तीमध्येही देवाचे रूप बघू तेव्हाच आपल्याला खऱ्या देवत्वाचा अनुभव येईल. सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. जसं आपण फोनची कॅश क्लिअर करतो तसं मनातील मत्सर आणि राग क्लिअर करा. देव हा काही ॲमेझॉनवरून ऑर्डर करण्याचा पदार्थ नाही की प्राईम डिलिव्हरी मिळेल. तो एक इंटरनल प्रोसेस आहे. तुम्ही देवाला शोधायला बाहेर जाताय पण देवाची वाईब तुमच्या आतच आहे. फक्त ती ओळखण्यासाठी तुम्हाला सेल्फ अवेअरनेस हवा. सोन्या चांदीच्या दागिन्यांपेक्षा तुमचं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे. देवाला तुमच्या दागिन्यांची गरज नाही, तुमच्या सच्चेपणाची गरज आहे. शेवटी तुकडोजी महाराज म्हणतात, मी तू मेल्याविण अनुभव नाही. जोपर्यंत आपला अहंकार, इगो संपत नाही तोपर्यंत देवाचा अनुभव येणार नाही. देव तुमच्या कामात आहे, तुमच्या सेवेत आहे आणि तुमच्या शुद्ध विचारात आहे. आधुनिक उदाहरण. समजा तुम्ही एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करताय. तिथे खूप पॉलिटिक्स सुरू आहे. तुमचा सहकारी तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवतोय. अशा वेळी आपण मंदिरात जाऊन देवा त्याला अद्दल घडव असा नवस बोलतो. हा झाला भाजीपाला देव. तुकडोजी महाराजांच्या अभंगानुसार देव दगडात नाही तर तुमच्या आचारात आहे. जर तुम्ही त्या सहकार्याशी वाद न घालता आपल्या कामात भाव, फोकस आणि इंटॅग्रिटी ठेवला आणि तुमचा अहंकार, मी तूपणा बाजूला ठेवून शांतपणे तुमचे काम सिद्ध केले तर ते तुमची शांती ढळू देणार नाही. घरात सासू सुनेचे किंवा पती पत्नीचे वाद होत असतील तर समोरच्याला बदलण्यापेक्षा आपल्यातील मीपणा कमी करणे हाच या अभंगाचा खरा प्रॅक्टिकल वापर आहे. शांती शब्दांत नाही तर समजून घेण्याच्या वृत्तीत आहे. आजची कृती. देव कोणत्याही दुकानात, सोन्यात किंवा केवळ मूर्तीत बंदिस्त नाही. तो तुमच्या कर्तव्यात, तुमच्या स्वभावात आणि तुमच्या इतरांशी वागण्याच्या पद्धतीत आहे. जोपर्यंत आपण स्वतःला बदलत नाही तोपर्यंत बाहेरचा देव आपल्याला पावणार नाही. आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिवसभरात तुमच्या आयुष्यातील एक असा प्रसंग निवडा जिथे तुम्हाला राग येणार आहे किंवा कोणाशी वाद होणार आहे. तिथे फक्त 30 सेकंद शांत रहा आणि विचार करा, माझ्या मनातील शांती हाच माझा देव आहे. आज कोणावरही टीका न करता केवळ आपल्या कामात भाव ठेवून पहा. मित्रांनो, हा विचार आवडला असेल तर शेअर करा आणि तुकडोजी महाराजांची ही अनुभववाणी आपल्या जगण्यात उतरवण्याचा प्रयत्न करूया. संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची सोबत अशीच राहू द्या. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.